गुड आफ्टरनून टू ऑल. शेवटच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं? वर्किंग ऑफ द 4 स्ट्रोक एसआय इंजिन, स्पार्क इग्निशन इंजिन. आणि दुसरा प्रकार कोणता? सीआय इंजिन. सीआय इंजिन म्हणजे काय? कंप्रेशन इग्निशन इंजिन. सो आपण इंजिनचे टाइप बघताना, इंजिन क्लासिफिकेशन बघताना इंजिनचं वर्गीकरण आपण बघितलं होतं. इंजिनचं वर्गीकरण मेन 2 प्रकारात होतं. कोणकोणते 2 प्रकार? आयसी इंजिन आणि दुसरा कुठला? डीसी इंजिन. आयसी म्हणजे काय? इंटरनल कंबशन इंजिन. इंटरनल कंबशन इंजिनचे 2 प्रकार आपण त्या ठिकाणी बघितले होते. 2 कोणकोणते? एसआय इंजिन आणि सीआय इंजिन. एसआय चा लॉंग फॉर्म काय? स्पार्क इग्निशन इंजिन आणि सीआय चा लॉंग फॉर्म काय? कंप्रेशन इग्निशन इंजिन. हे दोन्ही इंजिनचं वर्गीकरण पुढे आपण बघितलं होतं. ते दोन्ही इंजिन कसे वर्गीकरण होतं? 4 स्ट्रोक एसआय इंजिन आणि 2 स्ट्रोक एसआय इंजिन. आणि सीआय इंजिनचं वर्गीकरण होतं 4 स्ट्रोक एसआय इंजिन आणि 4 स्ट्रोक सीआय इंजिन आणि 2 स्ट्रोक सीआय इंजिन. सो गेल्या शेवटच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं? वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक एसआय इंजिन. एसआय मीन्स स्पार्क इग्निशन इंजिन. 4 स्ट्रोक इंजिनची आपण डेफिनेशन बघितली होती. द सायकल ऑफ द इंजिन विच इज कंप्लीटेड विदिन दी 4 स्ट्रोक and the 2 revolution of the crankshaft. That engine is called as a 4 stroke SI engine. 4 stroke engine. Now in the today's lecture we will see the working of the 4 stroke CI engine. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे? Working of 4 stroke CI engine. What is CI? What is CI? Compression ignition engine. So 4 stroke. किती स्ट्रोक आहेत? 4. किती स्ट्रोक आहेत? 4. क्रॅन्कशाफ्टचे रिव्होल्यूशन किती असणार आहे? 2. क्रॅन्कशाफ्टचे रिव्होल्यूशन किती असणार आहे? 2. इन द सेम वे, सी व्हाट इज द डिफरन्स बिटवीन द 4 स्ट्रोक एसआय इंजिन अँड 4 स्ट्रोक सीआय इंजिन. इन द 4 स्ट्रोक एसआय इंजिन वी आर युजिंग द फ्युएल ॲज अ पेट्रोल. बघा आपण काय वापरत होतो? पेट्रोल ॲज अ फ्युएल. काय वापरत होतो? पेट्रोल. बट इन द सीआय इंजिन वी आर गोइंग टू यूज द डिझेल ॲज अ फ्युएल. डिझेल ॲज अ फ्युएल. त्याच्यामध्ये आपण काय वापरणार आहे? डिझेल. बघा बाकीचं स्ट्रक्चर सगळं सेम आहे, बाकीचे स्ट्रोक सगळे सेम आहेत. सो इन द 4 स्ट्रोक एसआय इंजिन देयर आर द 4 स्ट्रोक. इन द 4 स्ट्रोक सीआय इंजिन आल्सो देयर आर 4 स्ट्रोक. बट द सम पॉइंट आर द डिफरन्स. बघा काय हा फरक आहे? कोणकोणते 4 स्ट्रोक आहेत रे? पहिला स्ट्रोक, फर्स्ट स्ट्रोक, पहिला स्ट्रोक, दुसरा, तिसरा, चौथा. Now see the working of the 4 stroke CI engine. So CI engine is also called as diesel engine. CI engine is also called as diesel engine. CI engine is also called as diesel engine. See here, CI engine is also called as diesel engine. So we have to see that 4 stroke diesel engine, 4 stroke CI engine. आपल्याला आता बघायचं आहे 4 stroke CI engine how it works. So there are 4 strokes are there. What is mean by stroke? Stroke म्हणजे काय? It is the distance covered by the piston from top dead center to the bottom dead center. Piston top dead center पासून bottom dead center पर्यंत कापलं गेलेलं जे अंतर आहे त्या अंतराला आपण काय म्हणतोय? स्ट्रोक. सो असे किती स्ट्रोक पडतात? 4. असे किती स्ट्रोक पडतात? 4. पहिला स्ट्रोक कोणता? पहिला स्ट्रोक, दुसरा, तिसरा, चौथा, एक्झॉस्ट. So now see the first stroke. The name of the first stroke is a suction stroke. Name of the first stroke is a suction stroke. This stroke is also called as intake stroke. This stroke is also called as induction stroke. This stroke is also called as induction stroke. So these are the name of the first stroke. Now see what is the difference between the SI engine and the CI engine in the first stroke. पहिल्या स्ट्रोक मध्ये SI आणि CI मध्ये फरक काय बघा? In the SI engine इनलेट मॅनिफोल्ड मधून आतमध्ये एअर प्लस फ्युएल याचं मिक्सचर आतमध्ये येत होतं SI इंजिन मध्ये. बरोबर का? SI इंजिन मध्ये काय होत होतं? एअर प्लस फ्युएल याचं मिक्सचर आतमध्ये यायचं इनलेट मॅनिफोल्ड मधून, इनलेट वॉल्व थ्रू सिलेंडरच्या आतमध्ये मिक्सचर यायचं. बट इन द सीआय इंजिन ओनली एअर विल बी कम. ओनली एअर, फक्त हवाच आतमध्ये येते इनलेट मॅनिफोल्ड मधून, इनलेट वॉल्व थ्रू आतमध्ये सिलेंडर मध्ये काय येते? फक्त हवा आतमध्ये. यावेळेला फक्त इनलेट वॉल्व विल बी द ओपन, एक्झॉस्ट वॉल्व विल बी क्लोज. इनलेट वॉल्व काय असेल? ओपन, एक्झॉस्ट वॉल्व विल क्लोज. दिस एअर विल कम इनसाइड द सिलेंडर. दिस पिस्टन विल सक दिस एअर अँड पिस्टन विल गोज डाउन from top dead center to the bottom dead center and crankshaft will revolve from 0 degree to the 180 degree. 0 degree to the 180 degree. So this is happening into the suction stroke. This is happening into the stroke number 1. That is the first stroke. It is called as a suction stroke. Why it is called as a suction stroke? Because it sucks air
इनसाइड द सिलेंडर, फक्त हवा आतमध्ये ओढून घेते, शोषून घेतोय, सक करतोय, म्हणून या स्ट्रोकला नाव काय दिलं गेलं? सक्शन स्ट्रोक. सक्शन स्ट्रोक. इन द सक्शन स्ट्रोक, सी द व्हाट अबाउट द वॉल? What is the position? Wall काय? Inlet wall will be open. Inlet wall open. Exhaust wall closed. What about the piston? Piston will move from TDC to BDC. Piston will move from TDC to BDC. What about the crankshaft? Crankshaft will revolve from 0 degree to the 180 degree. And whatever process is there, this process will sucking process is there. That's why it is called as a suction stroke. याला आपण काय म्हणतोय? Suction. Now next stroke. Next stroke is the compression stroke. Next stroke is a compression stroke. See what is happening into the compression stroke. Compression stroke मध्ये काय होतंय? See in the compression stroke, whatever air is there, this air will get compressed. This air will get compressed. See what is happening? So in the compression stroke, this crankshaft revolve from 180 degree to the 360 degree. Crankshaft काय होतोय? 180 degree to 360 degree revolve होतोय. This piston will goes up. This piston will goes up from bottom dead center to the top dead center, and whatever air is collected, अगोदर जी जमा झालेली हवा आहे, सक्शन स्ट्रोक मध्ये जी जमा झालेली हवा आहे, ती हवा त्या ठिकाणी काय होईल? कंप्रेस होईल. हवा काय होईल त्या ठिकाणी? कंप्रेस होईल. जमा झालेली हवा त्या ठिकाणी काय होईल? कंप्रेस होईल. आणि कंप्रेस झाल्यानंतर whatever दोन वॉल्व आहेत, these two valves will be the close. हे दोन्ही वॉल्व त्या ठिकाणी काय असतील? क्लोज असतील. Piston will move from bottom dead center to top dead center. Crankshaft will revolve from 180 degree to the 360 degree, and whatever air is there, this air will get compressed. That's why the name of the stroke is called as a compression stroke. म्हणून याला कोणतं नाव दिलंय? Compression stroke.